कुठं जावं ज्या त्याचा प्रश्न आहे. मी इथं आलोय, मला माझी तुमची भूमिका तुमच्यावर मांडायची, मी आलोय. हा बघा, कोण कुठं जातो, कोण काय खावा, कोणी काय प्यावं, हे आपण, मला काय अधिकार आहे बोलायचा. तो माझा भाऊ आहे, मान्य आहे, ऐका ना, तो माझा भाऊ आहे. त्यांनी जर चुकीचं काम केलं असेल त्याच्यावर कारवाई करा आणि कायदा करीन ना, आपण त्याच्यामध्ये नाही. मी सांगतो, ती घटना घडली, ते सकाळचे घरी आले आणि मी हे रिअल सांगतो, ती सगळी फिरत असतात. ते आले, घरी आल्यानंतर मला काहीच माहीत नाही. मी माझ्या कासर साहित्य लक्ष्मी चौक या हिंजवडीची दयनीय अवस्था होती. ते रिपेरिंगचं आमचं काम चालू होतं. मला त्या कामावर जायचं होतं. मी तिकडे कामावर गेलो. आम्ही सगळी मंडळी, ते गणपती जगताप ही पण तिथं होती माझ्याबरोबर. आम्ही त्या रस्त्याचं भूमिपूजन केलं, काम चालू केलं. आम्ही अशीच बाईट दिली आणि नंतर दुपारी मला कळलं असं घडलं. नाही सांगितलं. तुम्हाला जे काही कळलं ते पोलिसांकडून कळलं. पोलिसांनी तुम्हाला ब्रीफ करताना घटनाक्रम काय झालं हे सांगितलं का, की त्या रात्री हे झालं? मला एवढंच त्यांनी सांगितलं की अशा अशा ठिकाणी असा गुन्हा घडलाय, तिथं तुमचा भाऊ होता, एवढं आहे. काय गुन्हा घडला? तिथं फायर झाली आणि त्यात तुमचा भाऊ होता. साहेब, तुमच्यावर आरोप असा केला जातोय की तुम्ही ते प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अजितदादांनी तुमच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील केली जाते विरोधकांकडून. हे बघा, माझा कुणाचं मी दबाव आम्ही टाकला नाही आणि दबाव टाकून कुठली कामं होत नाही. आणि राहिलं आमच्या नेत्यांचा विषय, मी प्रामाणिकपणे सांगतो, शेवट नेत्याच्या ठिकाणी काम करत असतो. जे नेते सकाळी 7 वाजता उठतात आणि रात्री 11 वाजेपर्यंत काम करतात, त्यांनी आम्हाला संधी दिली म्हणून काय त्यांनी चूक नाही ना केली. शेवट आम्ही ठरवलं पाहिजे कसं वागायचं ते. आणि ऐका, माझं स्पष्ट म्हणणे, मी जो कोणी चुकी केली असेल त्याला कायदा आहे, कायद्याने शासन होईल आणि जे होईल ते मला मान्य आहे. अजितदादांशी तुमचं बोलणं झाले काय? नाही, या विषय नाही, कारण की दादांचा वाढदिवस होता. त्या दादा दिवसभर बिझी होते. मी शुभेच्छा पण करत येणार होतो, परंतु मी बाकी तुमच्याच माध्यमात त्या ठिकाणी वाढदिवस शुभेच्छा दिल्या, त्यामुळे मी बोललोच नाही. दादांशी माझी काली चर्चा झाली नाही. या घटनेमध्ये एक नर्तिका जखमी असल्याची माहिती मिळते, तर त्याच्याबद्दल काय? ऐका ना साहेब, मी हेच सांगतो, जर जखमी असेल तर कारवाई होईल ना, तुमच्या तपासात पुढे येईल ना, अधिकारी तपास करतील. त्या स्थानिक पोलिसांशी काही बोलणं झालं का? नाही. तुम्ही पोलीस स्टेशनला फोन केला होता त्या रात्री? नाही. आता मला काय माहिती, जर ऐका ना, फिर्यादी जर पुढे येऊन कुणी दाखल केलं तरच गुन्हा दाखल होणार आहे ना. तुम्ही स्वतः तर प्रिंट मीडिया जाऊ शकत नाही, PI पण जाऊ शकत नाही. नाही माहिती. मग ऐका ना साहेब, मग तो त्यांचा विषय, तपास कार्य त्यांचं, ऐका, तो त्यांचं तपास कार्य आहे, त्यांचं त्यांना माहिती, मला याबद्दल काही माहीत नाही. नाही, रात्री मी बघा, मी काय सांगितलं, मी चुकीच्या कामात कधी जात नाही. भाऊ गेला, मी जरा शब्दाने बोललो ना, मी एकच सांगितलं, पोलिसांनी मला परवानगी झाल्यावर काय असेल ते रीतसर कारवाई करा. तो माझा भाऊ असेल आता कोणी असेल, मी शब्दाने त्यात बोलणार नाही. मॅनेजरला ताब्यात घेतलं त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की आम्ही घाबरत होतो तक्रार देण्यासाठी, म्हणून आम्ही पुढे आलो नाही. त्यांच्यावर काही दबाव होता का? त्यांनीच सांगावं कुणाचा दबाव होता काय, माझा फोन झाला काय, त्यांनी सांगावं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.